दुसरीकडे रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। घोटाळ्याचे आरोप असलेल्या वायकरांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केलाय। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिलेली आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून वायकरांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं कळत आहे। सुशांत सावंत या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत, अमोल, आपण जर बघितलं असेल तर महायुतीतील काही जागांचा पेच कायम आहे, काही उमेदवारांना विरोध होतो आहे। अशातच उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातं। आता याचवरून कुठेतरी या मतदारसंघात आपल्याला वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला कुठेतरी विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपचे स्थानिक पदाधिकारी आहेत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे काही तक्रारी केलेल्या आहेत। रवींद्र वायकर यांच्यावर काही आरोप आहेत आणि अशा आरोप असताना त्यांना उमेदवारी देऊ नका अशी तक्रार जी आहे ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली। त्यामुळे आता नेमकं निर्णय काय घेतला जाईल, कारण आपण जर बघितलं असेल तर शिवसेना या जागेवर ठाम आहे आणि रवींद्र वायकर यांना उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते आपल्या पदाधिकाऱ्यांची आणि स्थानिक कार्यकर्त्यांची नेमकी समजूत कशी घालतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल, सुशांत, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।